अर्धा वाटी तुरीची डाळ व अर्धा वाटी मुगाची डाळ आपण कुकरमध्ये छान शिजवून घेतलेली आहे व पुन्हा आपण कुटून घेतलेली आहे। त्यासाठी आपण 2 हिरव्या मिरच्या कट करून 5-7 कढीपत्त्याची पाने, 5-7 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेले आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। तसेच एक मीडियम साईजचा टोमॅटो ही बारीक कट करून घेतलेला आहे। आता कढई गरम करून त्यामध्ये आपण अर्धा तेल घातलेला आहे व अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 7-8 मेथीचे दाणे, लसूण पाकळ्या, अर्धा चमचा तीळ व कढीपत्ता आणि आपण मिरची छानपैकी भाजून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे। ते छान भाजल्यावरती आपण त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला घालून घेणार आहोत। तोही आपण 5 मिनिटं छान असा मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हे छान आता मिश्रण छान परतून झालेले आहे। नंतर आपण त्यावरती कुटलेली डाळ आहे ती आपण घालून घेणार आहोत। ही आता आपण डाळ घातलेली आहे व पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये आवडीनुसार आपल्या पाणी घालून घ्यायचं व आपल्याला चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। आता हे वरण आपलं छानपैकी उकळून आलेलं आहे। त्यामध्ये आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे। हे वरण चवीला खूप अतिशय छान लागतं, चविष्ट होतं। वरण भातावरती आपण खूप छान